आगवेकर परिवाराने हे सगळं मिळून डेकोरेशन केलंय आणि आमच्या सजावटीचं नाव आहे संत गोरा कुंभार आणि हे बनवण्यासाठी आम्हाला 1-1.5 महिना तर गेलाच आणि असं नाही की आम्ही ते नवीन वस्तूपासून बनवलं, टाकाऊपासून टिकाऊ या रीतीने आम्ही ते सगळं प्रिपरेशन करून बनवलंय. आणि ही थीम घ्यायचं कारण म्हणजे अजून सुद्धा थीम होत्या, पण कसं आहे आजची जी पिढी आहे जेन जी स्पेशली आहे ती त्या लोकांना कसं मेडिटेशन करायचंय पण त्या लोकांना नामस्मरण करायला नको, त्या लोकांना जिमला जायचंय पण त्या लोकांना व्यायाम करायला नको. तर त्यानुसार म्हणजे सुचलं असेल की ते करावं. अजून सुद्धा होत्या पण हे करण्यामागे म्हणजे त्या लोकांना समजेल की कसं गोरा कुंभार हे होते ते एवढे ते विठ्ठलाच्या भक्तीमध्ये इतके मग्न झाले की त्यांना त्यांचं स्वतःचं मूल सुद्धा दिसलं नाही. ते इतकं त्यांचं नामस्मरण करत गेले की त्यांचं मूल स्वतः त्यांच्या पायाखाली मातीमध्ये तोडून तोडून ते मेलं. हे जेव्हा त्यांची बायको आली तेव्हा त्यांना कळलं, तेव्हा त्यांना पस्तावा झाला की मी एवढं देवाची भक्ती करतो आणि त्यांच्यामध्ये इतका मी गुंतून गेलो की माझं स्वतःचं मूल सुद्धा मी मारून टाकलं. पण त्यांची भक्ती इतकी निष्ठावान होती, इतकी मनापासून ते भक्ती करत होते की शेवटी विठ्ठल देव तिथे प्रकट झाले आणि शेवटी त्यांनी त्यांच्या गोराकुंभार हे त्यांचे भक्त, तर ते त्यांच्या भक्तीसाठी त्यांनी त्यांचं मूल सुद्धा त्यांचा परत दिलं. तर हेच आहे की म्हणजे करायला पाहिजे. नवीन जी पिढी आहे त्यांनी नवीन नवीन टेक्नॉलॉजी असेल सगळं साकारलं पाहिजे, पण तरी सुद्धा आपलं काहीतरी कल्चर आहे ते सुद्धा जपलं पाहिजे आणि भक्ती देखील केली पाहिजे. ह्याच या आमच्या डेकोरेशनच्या थ्रू आम्ही सगळ्यांना मेसेज देणार.